23 तारीख शनिवारी श्रावणी आपली अमावास्या आहे. ह्या अमावास्येचं अतिशय महत्त्व आहे. हे महत्त्व याच्यासाठी आहे की प्रथमतः तुम्हाला मी सांगेल ह्या दिवशी दान धर्म करण्याचं जास्त इम्पॉर्टन्स आहे. आता ज्यांनाही कोणाला शनीची 7.7 आहे, महादशा आहे किंवा ढय्या आहे किंवा शनी तुमच्या पत्रिकेतला कुठेतरी दूषित असेल, तर अशा लोकांनी काय करावं? तर देवळात जाऊन, घरी बसून नाही, तर त्या शनीच्या देवळात जाऊन, मारुतीच्या देवळात जाऊन तुम्ही त्याचे मंत्र म्हणायचे आहेत. त्याचा बीजमंत्र आहे, तारक मंत्र आहे. हे मंत्र मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देणारच आहे. तर असे करून तुम्ही मंत्र म्हणून तुम्ही देवाचा आशीर्वाद घेऊ शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या दिवशी दान धर्माचं महत्त्व आहे. तर दान कोणाला करायचं आहे? बघा, शनी हा काळ्या रंगाचा कारक ग्रह आहे. तर काळ्या रंगाचे ज्या वस्तू आहेत, म्हणजे ब्लँकेट्स आहेत, आता पावसाचे दिवस आहेत तर काळ्या रंगाची छत्री आहे किंवा चपला आहे. ज्यांच्याकडे बिनपायी जी लोक बिचारे चालत असतात त्यांना चपलेचं दान करू शकतात, काळ्या वस्त्रांचं दान करू शकतात. हे दान तुम्ही पितरांची आठवण करून पितरांचं ब्लेसिंग घ्यायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. बघा, पितरांचा आशीर्वाद अतिशय महत्त्वाचा असतो, कारण त्यामुळे आपल्या कर्मात जे आपण काही काही कर्म घेऊन आलेले, प्रारब्ध घेऊन आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला होणारा त्रास असतो तो कमी होतो. तर म्हणून ह्या दिवशी मंत्रांचंही महत्त्व आहे. त्याचबरोबर म्हणजे शनिदेवाची सेवाचं पण आहे. पण शनीची खरी सेवा जी आहे ती दान धर्म करण्यातच शनी जास्त तुमच्यावरती प्रसन्न होतो. त्याचबरोबर मला इथे असंही म्हणायचं आहे की मांसाहारही तुम्ही अवॉइड करा त्या दिवशी स्पेसिफिकली.